धर्मनिष्ठ अशी अहिल्या गौतम ऋषीच्या आश्रमात पतीची सेवा, पण इंद्राच्या मनात वासनांची आग पेटली. त्याच्या प्रलोभनामुळे इंद्राने मोहाचा मार्ग धरला आणि पुढे काय झालं हे या देखाव्यात आपण पाहणार आहोत. गौतम ऋषी ध्यानस्थ मुद्रेत आहेत. अहिल्या त्यांची सेवा करत आहे. चंद्र आणि इंद्र प्रवेश करतात, बाजूला उभे राहतात आणि चंद्र हळू आवाजात इंद्राला काहीतरी सांगत असतो. पाहिलं का इंद्रा, किती अद्वितीय सौंदर्य आहे अहिल्याचं. तिच्या पवित्रतेमुळे देव सुद्धा तिची स्तुती करतात. पण तुला नकोसं वाटत नाही का? इतक्या सौंदर्याला केवळ एक ऋषीचा आश्रम मिळालाय. चंद्राचं म्हणणं ऐकताच इंद्र मोहाने म्हणू लागतो, खरंच चंद्रा, तुझं म्हणणं खरं आहे. मी देवराज असताना हे अद्वितीय सौंदर्य माझ्या अधीन यायला नको का? खरे, तू देवराज आहेस, तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. गौतम ऋषी सकाळी स्नानाला गेल्यावर तू त्यांचं रूप घेऊन आत ये. अहिल्या तुला नाकारू शकणार नाही. इंद्र मोहाच्या नजरेनं होकार देतो, प्रकाश मंदावतो. गौतम ऋषी आश्रमातून निघून जातात. आणि मग इंद्र गौतम ऋषींचे रूप धारण करतो आणि आश्रमात प्रवेश करतो. म्हणतो, अहिल्ये, मी स्नान करून आलोय. आज मला तुझ्या सहवासाची गरज आहे. अहिल्या गोंधळून जाते, पण पती समजून ती म्हणते, स्वामी, तुम्ही सांगतात ती माझ्यासाठी आज्ञाच आहे. पतिव्रतेचा धर्म म्हणजे पतीच्या इच्छेची पूर्तता. देवी अहिल्या आणि इंद्रदेवात असे संवाद चालू असताना तेवढ्यात गौतम ऋषींचं आगमन होतं आणि गौतम ऋषी संतापानं प्रवेश करतात. इंद्र आपलं खरं रूप धारण करतो आणि हे सर्व कृत्य पाहून गौतम ऋषींचा राग अनावर होतो. अहिल्ये, हे काय पाप केलंस? मी आश्रम सोडला आणि तू दुसऱ्याच्या मोहात अडकलीस. माझ्या नजरेत तू दोषी आहेस अहिल्या, दोषी आहेस. स्वामी, स्वामी, मी निष्पाप आहे. मला वाटलं की तुम्ही आहात. मी तुम्हाला ओळखू शकले नाही स्वामी, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. इंद्रा, देवराज असून तू इतकं अधर्म केलंस? लाज वाटली पाहिजे तुला. याचा परिणाम तुला भोगावाच लागेल. आणि तदनंतर इंद्र लाजून निघून जातो. अहिल्या त्या ठिकाणी रडत राहते. तदनंतर गौतम ऋषी अत्यंत क्रोधानं आणि दुःखानं अहिल्यास म्हणतात, अहिल्ये, जरी तू फसवली गेलीस तरी दोष तुझ्यावर आहे. म्हणून तुला मी शाप देतो. तू या जगात अदृश्य होऊन दगडासारखी पडून राहशील. जोवर धर्म अवतार श्रीराम तुला चरणाने स्पर्श करत नाही तोवर तुझा उद्धार होणे शक्य नाही.
मग त्या आश्रमाजवळ ऋषी विश्वामित्र आणि राम लक्ष्मण येत असतात. ऋषीवर हा आश्रम असा भकास आणि निस्तेज कसा झालाय? श्रीराम 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 श्रीराम. तेथे पाहतात की शिळेमधून श्रीराम श्रीराम असा ध्वनी येत आहे. ते पाहून श्रीराम आपल्या गुरूंना विचारतात, हा ध्वनी कुठून येत आहे? मग विश्वामित्र सर्व घडलेला प्रकार त्यांना सांगतात आणि मग विश्वामित्र श्रीरामांना आज्ञा करतात की अहिल्याच्या शिळेला आपण चरण स्पर्श करावे, त्याशिवाय ती या शापातून मुक्त होणार नाही. आणि मग लगेच श्रीरामांनी त्या शिळेला चरण स्पर्श केले आणि क्षणार्धात अहिल्या शापमुक्त झाली. स्वामी स्वामी मी मुक्त झाले. प्रभू श्रीरामांच्या चरण स्पर्शाने माझा उद्धार झाला. आणि मग गौतम ऋषी मृदू स्वरात अहिल्यास म्हणतात, अहिल्ये, तू निष्पाप होतीस. आज तुझं तेज पुन्हा उजळलं आहे. प्रभू श्रीरामांना वंदन करूया. आणि अशा प्रकारे